आणि आईसाहेबांचं तिथं आमचं प्रेम, पार्वती आईसाहेबांचं शिवावरती, की शिवा करता जन्म घेतलाय, तर मग बाकी काय बघायचं. आणि एकावर एक अखंड व्रत चालू की शिव प्राप्त व्हायला पाहिजे. आणि मग नारदांनी मध्यस्थी केली आणि शिव लग्नाला तयार झाले. म्हणजे की ते शिव लग्नाला तयार नव्हते, कारण सतीच्या त्या विराममधनं ते बाहेरच निघाले नव्हते, त्यामुळे ते लग्नाला तयार नव्हते. मग नारदांनी कुठेतरी त्यांना त्या ध्यान अवस्थेमधनं बाहेर काढलं आणि सांगितलं, अहो तिनेच पुनर्जन्म घेतलाय, तीच पार्वती, तिच्याशी लग्न करा. आणि तेव्हा साहेब लग्नाला तयार झाले. आणि मग इकडे येऊन पार्वती आई साहेबांनी आपल्या बापाला सांगितलं हिमालयाला, की मला शंकराबरोबर विवाह करायचा आहे. तो म्हणला, अरे बाबा कशाला, मी जीव देऊ का. ते म्हणले, तुम्ही जीव द्या, नाही तर नका देऊ. शेवटी आता मुलगी ऐकतच नाही, काय करणार. म्हणजे बाप म्हणला, आता वाटोळ करून घेतली, तुला अवसच आली, तुम्ही तरी काय करणार. कसा बसा तो लग्नाला तयार झाला. आणि मग साहेब लग्नाला आले. आता पार्वती पण लग्नाला पूर्ण शृंगार करून नटलेल्या आई साहेब, सुंदर एकदम, काय वर्णन करावं. आणि लग्नाची हिमालय म्हणजे काय श्रीमंती तिथे, आणि लग्नाची सगळी तयारी, धूमधडाका. आणि ही वरात निघाली, त्याच्यामध्ये रामाच्या लग्नामध्ये प्रेत भूत पिशाच्यांना येता आलं नाही, तर ते लोक गर्दी करून लांबून लांबून बघत होते आणि एकमेकाच्या अंगावर पडत होते, उभे राहत होते, का तर तो लग्न सोहळा त्यांना बघायचा होता. ते आम्हाला लग्नात कोणी बोलवत नाही. हे भोळे यांना लगेच दया आली, म्हणजे माझ्या लग्नात तुम्हाला सगळ्यांना बोलवणार, जरूर पण सांगतो सगळ्यांना बोलवणार लग्न. ते बोलले माझ्या लग्नामध्ये सगळ्यांना बोलवणार. पण सगळ्यांना बोलवणार ती वरात काय म्हणजे भूत प्रेत पिशाच्य सगळेजण, आणि काय म्हणजे वरात चालले, मिरवणूक चालले, कुणाला काय कळतच नव्हतं काय चाललंय ते, अशा अवस्थेमध्ये सगळे. आणि हे पूर्णपणे म्हणजे भस्मामध्ये इतके लोळलेले की यांच्या अंगाला पूर्ण भस्म लागलेलं होतं. आणि ते म्हणजे की पूर्णपणे व्याघ्र चर्म जे आहे ते व्याघ्र चर्म गुंडाळले कमरेला, गळ्यामध्ये नाग आहेत, हातामध्ये त्रिशूळ आहेत, आणि कायम भक्तांमध्येच ना, ऑलवेज भक्तांमध्येच. आणि विरक्ती, ज्याच्या अंगामध्ये विरक्ती आहे, म्हणजे ते विरक्ती ज्याच्या अंगामध्ये, त्याला काय म्हणजे त्याला तोच सगळा साज म्हणजे. आणि एवढं रूप असं दिसत होतं म्हणजे की ते भूत प्रेत बघून त्यांना अजून जोर येत होतं, ते अजून नाचायला लागत होते. म्हणजे लग्न लागून झाल्यानंतर सुद्धा एक महिनाभरातच चालू होती, कारण त्या लोकांना एक अशी माया निर्माण करून ठेवली होती नारदाने, की त्याच्या वाटेला आपण वरातीतच चाललो. आणि त्यांना तिकडे नीलकंठ भूतनाथ आहे. म्हणजे तुम्ही ऋषिकेशला गेले तर ऋषिकेश पासून 27 किलोमीटर असतात ना पांड्याची, 27 किलोमीटर वरती आहे भूतनाथ. ज्या भूतनाथ मध्ये ते सगळे पालखी म्हणजे ती सगळी मिरवणूकच चाललेली. इकडे लग्न लागून एक महिना झाला तरी त्यांची तिकडे वरातच चाललेली होती. म्हणजे त्या ध्यानमग्न अवस्थेमध्ये ती सगळे भूत प्रेत पिशाच्य सगळे येते. आणि त्या सगळ्या गणांना घेऊन माया घेऊन दुसरे शंकर लग्नाला आले. आता साहेब लग्नाला आले, साहेब लग्नाला हजर झाले. ही सगळी अवस्था बघितल्यानंतर तो हिमालय काय पुढे आलाच नाही. तो म्हणला, हे तुम्हीच घ्या जावई पदरात पाडून, मी आपल्या कन्यादानापुरतं मला बोलवा, मी पाणी सोडायला येतो. बाकी आपल्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ हे काय बघायचंच नाही, म्हणजे ते डोळ्यासमोर दिसतच आहे. त्यामुळे हिमालयाची अजिबात प्रेझेंटी नव्हती. पार्वतीची समजूत आणि तिच्यावरच्या प्रेमामुळे तिची आई बरोबर होती. आणि मग आल्यानंतर पार्वतीने सांगितलं की ते औक्षण करा. मग आई साहेबांची आई आले औक्षण करायला. दारामध्ये हे उभे, हातामध्ये हे सगळेजण, पाठीमागे दंगा चाललाय, काय चाललंय काय चाललंय, सगळा गल्ला, कशाचा कशाला पत्ता नाही. आणि तिने येऊन मोठ्या भावनेने यांचं औक्षण केलं. आता औक्षण केल्यानंतर यांना रीतभात पक्की माहिती, कारण यांना देण्याचाच हिशोब माहिती, घेण्याचा हिशोब माहिती नाही. आता औक्षण केलं म्हणजे ताटात काहीतरी टाकायला पाहिजे. परत यांनी व्याघ्र चर्म घातलेला, त्याला खिसा नाही, पैसा रुपये यांच्याकडे नाही. हे वैरागी स्मशानाची देवता, स्मशानामध्ये कोण पैसे टाकतात, बघितलं कोण पैसे टाकताना, यांच्या खिशात रुपये नाही. मग आता ताट खाली कसं द्यायचं. साहेबांनी गळ्यातला नाक काढला आणि टाकला. मुलीची आई तिथेच बेशुद्ध होत पडली. आणि ज्या करवल्या होत्या त्या पळून गेल्या. त्या पार्वतीला म्हटल्या, आम्ही काही येणार नाही. एक करवली बोटी नटून सुटून बसली, मी तुझ्या बरोबर सासरे येणार. ती म्हटली, बाबी तुझ्या सासऱ्याचं तोंड पण बघायला. आता पार्वतीला प्रश्न पडला, पण हा बाबा असं भस्मात होऊन आला तर कुठल्याही मुलीची अपेक्षा असणार ना, की मुलगा कसा होत करू छान सुंदर येईल. परत लोक घोड्यावर न येतात, साहेब नंदीवर न आलेले. सगळीच म्हणजे सगळीच गोष्ट एकदम दुर्लभ सगळी. पण त्यावेळेला सुद्धा चंद्र होता, चंद्र याच्यावरती होता आणि तेजपुंज होते. पार्वती म्हणली की आता आपल्याला सगळं सांभाळावं लागेल, आपल्याला सावरून घ्यावं लागेल. त्याला पार्वतीने विष्णूंना निरोप पाठवला की अहो काय तुम्ही मित्र कधी कामाला येणार, हे लग्नाला आलेत का मैताला आलेत अशी भाषा आहे म्हणले, असे रुबाबामध्ये आलेत नाही असं सगळं आहे. तर काय करू म्हणले, माझ्या इकडच्या लोकांची तर म्हणजे माझं काय नाही, मला तर जसे आहेत तसं मला माहिती आहे शिवी सुंदर आहे, पण काहीतरी जबाबदारी तुम्ही मित्र म्हणून आहे की नाही. विष्णू म्हणलं बरोबर आहे म्हणून मी येतो म्हणून आले. आणि मग त्यांनी भगवान शिवशंकरांना सांगितलं अरे काय तुम्ही लग्नाला आले, काय हे व्याघ्र चर्म वगैरे आलं. ते म्हणले अरे हे नको का, हे लग्नात चालत नाही का. ते म्हणले नाही चालत, तुम्ही आज दुला आहे. मग त्यांना पूर्ण सजवलं.
त्यांना सजवण्याकरता म्हणतात की त्यांचं भस्म अंगावरचं काढण्याकरता पृथ्वीवरचं अर्ध पाणी संपलं. ते सगळं पाणी टाकलं त्यावेळेला विष्णूने त्यांना पूर्णपणे साफ केलं आणि ज्यावेळेला त्यांच्या अंगावरचं पूर्ण भस्म निघालं त्यावेळेला विष्णूंनी म्हणलेला हा श्लोक आहे, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. ओरिजिनल रंग बघितला शंकराचा कर्पुरासारखा गोरा आहे आणि शिवही सुंदर आहे. सोमनाथला जाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की खरंच सत्यम शिवम सुंदरम, शिवही सुंदर आहे. सर्वात सुंदर कोण असेल तर शिव आहे. आणि मग त्यावेळेला लग्नाला उभे राहिले त्यावेळेला सगळं जे मेकअप आहे त्यावेळेचे मेकअप आर्टिस्ट विष्णूंनी पूर्णपणे आवरून दिलं आणि साहेब त्यावेळेला लग्नाला उभे राहिले आणि ज्यावेळेला लग्नाला उभे राहिले त्यावेळेला रूप दिसत होतं. हा जो श्लोक आहे ना, कैलासरणा शिवचंद्र मौळी, तर शिवचंद्र मौळी ते चंद्रमौळी ते रूप आहे जे लग्नाला घेतलं. ह्यापासून संप्रदाय निर्माण झाला, चंद्रमौळी संप्रदाय. जर तुम्ही सोमनाथला आलात तर सोमनाथला आपले जे पुजारी आहेत त्यांचं आहे मनोजर जैली, ते सगळे ब्राह्मण येतं, ते ब्राह्मण चंद्रमौळी आहेत. त्यांच्या लग्नामध्ये आज सुद्धा ते भगवान शिवशंकरांचीच वेशभूषा करतात. जो मुलगा असतो तो पूर्णपणे सगळं शंकरासारखा आवडतो. त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा असतात. नागबीक घालत नाही कारण ते टाकावं लागेल, पुढे मुलीची आई बेशुद्ध पडेल. तर त्याप्रमाणे पण सगळं रूप जे असतं ते सगळं रूप त्यांच्यासारखं असतं. तर असंच चंद्रमौळी, हे असं चंद्रमौळी शंकर.